संसदीय कामकाज मंत्री. सभापती महोदय, कालची घटना जी आहे ती दुर्दैवी आहे. इतकाच तर विधान भवनामधला व्यवहाराचा कामकाजाचा म्हणते कामकाज सभागृहात आहे, व्यवहार सभागृहाच्या बाहेर आहे. तर इतका खालचा स्तर गाठला जाऊ नये याची सगळी चौकशी करून काय नेमकं झालं, कोण दोषी, काय कारवाई केली पाहिजे असं सकाळी 12 वाजताच विधानसभेचे अध्यक्ष खालच्या सभागृहामध्ये विधानसभेमध्ये मांडणार होते. पण ज्येष्ठ सदस्य जयंतराव पाटलांनी विनंती केली की आम्ही राज्यपालांकडे जात आहोत, त्यामुळे आल्यानंतर आम्हाला ऐकायचं आहे तुम्ही काय मांडताय. कारण म्हणजे असं असण्याची आवश्यकता नाही, 12 वाजता अध्यक्षांनी मांडलं असतं. पण ही आपली प्रथा आहे की आपल्या ज्येष्ठ नेत्याने ज्येष्ठ सदस्याने काही म्हटलं की त्याला आपण मान देतो. त्याप्रमाणे आता यवना खालच्या सभागृह विधानसभेमध्ये मांडलं गेलं असेल. मी तेवढ्यासाठी रुटीन बाकीचं सुरू झालं की खाली जातो आणि ते निवेदन आपणही इथे केलं पाहिजे. मला असं वाटतं की एवढ्या एका घटना आणि त्याच्या चौकशी आणि त्याच्यावरची कारवाई मांडण्याने विषय संपणार नाही. हा जो स्तर खाली गेला याचा सगळ्यांनीच नीट विचार केला पाहिजे. पासेसचा विषय आला, लोक मोठ्या संख्येने आणण्याचा विषय आला. तर मी तुम्हाला सांगतो की खालच्या सभागृहात एका ज्येष्ठ सदस्याने अशी मांडणी केली की किती लक्षवेधी लावता, असं म्हणून मध्यंतरामध्ये तेच लक्षवेधी आपली घेऊन गेले. असं जर प्रत्येकाने दुसऱ्याकडे बोट दाखवायचं ठरलं, कोण किती जण आणतात सगळंच बघायला पाहिजे. आणि त्यामुळे मी आज सकाळी इन्फॉर्मली तुम्हाला विनंती केली आहे की ऑगस्टच्या मध्यावर एकदा हे जे लाल आणि हिरवं पुस्तक आहे नियमांचं एकदा रिराईट करायला लागेल आणि त्यासाठी खूप वेळ द्यावा लागेल. पुढचं अधिवेशन कधी ते दुपारी घोषित होईल संध्याकाळी, तर त्या अधिवेशनापूर्वी या नियमांचं पुस्तकही एकदा रिराईट करायला लागेल की सभागृहामध्ये काय भाषेचा उच्चार व्हावा, किती मिनटं बोलावे, असे सगळे विषय आहेत. मी एवढीच विनंती करेन की 289चा निर्णय तुम्ही द्यायचा आहे, पण चर्चा इथे थांबवावी, पुढचं कामकाज सुरू करावं. आज शेवटचा दिवस आहे. विधानसभा अध्यक्षाने काय मांडलं आहे ते मी आपल्या सगळ्यांना अवगत करतो. आजच्या नियम 289 अन्वये काल सायंकाळी विधान भवन पोर्चमध्ये झालेला अतिशय गंभीर प्रकार आहे. त्या संदर्भात माननीय विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे आणि शशिकांत शिंदे साहेब यांनी अतिशय वस्तुनिष्ठ परिस्थिती कथन केलेली आहे. संसदीय कामकाज मंत्री यांनी देखील त्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. हे दोन्ही बाजूच्या सदनासाठी आणि नेतृत्वासाठी ही बाब गंभीर आहे. कधी नव्हे ते आपल्या विधान भवनाच्या परिसरामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं खरं तर वास्तविक पाहता दोन्ही सदनाची एकच भावना आहे आणि याच्यावर काहीतरी कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून निश्चित स्वरूपामध्ये सर्व सारासार विचार करून तातडीनेच काय होईल अशी शक्यता नाही, परंतु या 289 अन्वये जी चर्चा उपस्थित केली किंवा मागणी केली त्या अनुषंगाने मी लवकरात लवकर याचा निर्णय जाहीर करतो, आजच करतो. महाराष्ट्र विधान परिषद नियम 93. मला वाटतं ही चर्चा आता आपण अंतिम आठवडा विरोधी पक्ष नेत्यांचा प्रस्ताव आहे. अंतिम आठवडा प्रस्ताव आपला आहे आणि लक्षवेधी परंतु आपल्या एक छोटंसं बिल आहे. माधुरीताई सांग, हात्र्यांडू घेतो याच्यात. सभापती महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 80 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना विधेयक 2025 मी आपल्या अनुमतीने मांडते. विधेयक मांडण्यात आले. सभापती महोदय, महाराष्ट्र विधानसभेने आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.